येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली। त्याचे फोटो काल व्हायरल झाले होते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे। हा निर्घुण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलाय त्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनाला जवळा बाजार येथील व्यापाऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळाला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देखील दिले आहे। सर्वप्रथम मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की संबंध महाराष्ट्र हा या गोष्टीने हळहळून गेला आहे। आम्ही जवळा बाजार व परिसरातील सर्व समाज बांधवांनी मिळून हा बंद ठेवला आहे। हा कुठल्या एका जातीचा बंद नाही, कारण आज प्रत्येक समाज बांधव हा ज्याला मन आहे आणि तो आज रस्त्यावर उतरलेला आहे। आमच्या सोबत केवळ आम्ही मराठाच नसून तर इतर समाज बांधव देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि या मार्केटमध्ये केवळ मराठा समाजाचे दुकान नाहीत किंवा व्यापारी नाहीत, त्यांनी स्वयंस्फूर्तीने आम्ही कोणालाच फिरून म्हणलं नाही की दुकान बंद ठेवा, त्यांनी स्वतःच ते बंद केले। कारण घटनाच अशी क्रूर आहे की ती कोणाच्याच घरी होऊ नये, म्हणजे एक आपण म्हणतो ना की ती वेळ दुश्मनालाही येऊ नये, त्या प्रतीचं हे एक उदाहरण आहे। आणि महाराष्ट्राची मान जी आहे ती खाली करणारी किंवा काळिंबा फासणारी घटना आहे, अशी घटना कोणासोबत होऊ नये। अहो मला एक गोष्ट सांगा, तो माणूस जर पाणी मागत असेल आणि त्याच्यावर जर वरून ते विकृती राक्षसी प्रवृत्तीचे लोक जर मुदत असतील तर हे कुठले आणि हे नक्की यांची मानसिकता काय? अहो औरंगजेबही इतका क्रूर होता तर त्यानेही ते कृत्य केलं नव्हतं, म्हणजे त्याने महाराजासोबत क्रूरता केली परंतु त्यानेही ही गोष्ट केली नाही। आणि अतिशय घृणास्पद म्हणजे ही गोष्ट जर फोटो साध्या स्टेटसला ठेवायचा तर आपल्याला वाटायला की जर आपल्या कोणी घरच्या माया बहिणी असतील बघणाऱ्या तर त्या बघतील, पण गोष्टच अशी झालेली आहे की म्हणजे ती जगाला कळली पाहिजे। अहो त्या धनंजय मुंडेचे धनंजय देशमुखनी ते जे कृत्य झालं त्याची व्हिडिओ दाखवली आम्हाला। त्याची व्हिडिओ जर बघितले पहिलं तर ते व्हिडिओ इतके भयानक आहेत की ते तुम्ही बघू शकत नाही। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTP न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।